नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबईतला कोस्टल रोड जो भारतातला पहिला म्युझिकल रोड म्हणून नावारूपाला आलेला आहे आणि याच म्युझिकल रोडवरनं मनसेचे नेते किंवा मनसेचे प्रमुख म्हणूयात अमित ठाकरे हे सरकारवर संतापलेले आहेत आणि त्यांनी सरकारला थेट सुनावलेलं आहे. अर्थात अमित ठाकरेंनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत बरोबर आहेत, अत्यंत रास्त आहेत. नेमकं अमित ठाकरे काय म्हणालेले आहेत, हा म्युझिकल रोड काय आहे आणि मग त्यातनं अस्मितेचा, मराठी अस्मितेचा मुद्दा सुद्धा अमित ठाकरेंनी काढलेला आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आपण समजून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे देखील मुद्दे आणि तुमचं मत हे जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. तर मुंबईतला जो सागरी किनारा मार्ग आहे, ज्याला आपण कोस्टल रोड म्हणतो, जो नरिमन पॉईंटपासून ते आत्ता तो बांद्र्यापर्यंत पूर्ण झालेला आहे. म्हणजे अगदी नरिमन ते बांद्रा आपण थेट कोस्टल रोडवरनं जाऊ शकतो. हा रोड पुढेही जाणार आहे, मग तो अगदी पुढे मालाड, कांदिवली, बोरिवली असा तो पुढपर्यंत जाणार आहे. एकदा तो रोड सगळा पूर्ण झाल्यानंतर जो पश्चिम द्रुतगती महामार्गावरचा जो काही वाहतुकीचा ताण आहे तो कमी होईल असं सरकारकडनंही सांगण्यात येत आहे. पण हा जो कोस्टल रोड आहे आत्ताचा, या कोस्टल रोडवर म्युझिकल रोड तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे नरिमन पॉईंटवरनं आपण निघालो आणि वरळीपर्यंत जेव्हा आपण येतो, तो बोगदा जो आहे तो बोगदा संपल्यानंतर वरळीकडे वळण्यापर्यंतचा जो काही एक 500-700 मीटरचा जो काही एक पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये काही म्युझिकल स्ट्रिप्स बसवण्यात आलेल्या आहेत, म्हणजे पट्ट्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि या पट्ट्यांमधनं म्युझिक वाजतं किंवा गाणं आपल्याला ऐकू येतं, म्हणून याला म्युझिकल रोड असं म्हटलं जात आहे. आणि नुकतंच या म्युझिकल रोडचं लोकार्पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. या पट्ट्यावर साधारणतः मी म्हणलं जसं 500 ते 700 मीटरचा हे अंतर आहे. याच्यावरनं जेव्हा गाड्या जातात तेव्हा गाड्या साधारणतः जेव्हा एक 70-80 स्पीडनी जातात तेव्हा या ज्या पट्ट्या बसवलेल्या आहेत, या पट्ट्यांवरनं गाड्या जाताना त्याच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत किंवा त्याची जी स्पंदन आहे, गाडीच्या स्पीडमुळे जी काही रोडवर स्पंदनं तयार होतात त्यातनं हे म्युझिक वाजतं. आणि आत्ता जे तिथे म्युझिक आहे किंवा गाणं जे वाजतं ते स्लम डॉग मिलेनियर नावाची फिल्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यातलं जय हो हे जे गाणं आहे, हे गाणं आपल्याला या पट्ट्यामध्ये ऐकू येतं. असं हा भारतातला पहिलाच एक प्रकल्प म्हणूयात आपण, अत्यंत यशस्वीरित्या हा पूर्ण झालेला आहे. त्याचं लोकार्पण सुद्धा झालेलं आहे. पण या बाबतीमध्ये आता काही विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत त्यांनी याच्यावर आक्षेपही घेतला आहे. त्याचप्रमाणे अमित ठाकरेंनी मात्र या म्युझिकल रोडवरून संताप व्यक्त केलेला आहे. हा संताप व्यक्त करत असताना अमित ठाकरेंनी थेट काही मुद्दे, काही प्रश्न हे सरकारला विचारलेले आहेत आणि ते अत्यंत रास्त प्रश्न आहेत. अमित ठाकरेंचा पहिलाच प्रश्न असा आहे, म्हणजे ते त्यांच्या एक्स ट्विटरवर ते लिहितात की एक्स अकाउंटवर की अशा पद्धतीचे प्रयोग, अशा पद्धतीने आधुनिक तंत्राचा वापर करून केले जाणारे प्रयोग हे होणं गरजेचंच आहे किंवा हे व्हायलाच पाहिजे. कुठल्याही विकास कामांना आमचा विरोध नाही, असे प्रयोग जरूर व्हावेत, पण या म्युझिकल रोडची खरंच मुंबईकरांना गरज होती का किंवा मुंबईकरांची ती बेसिक मागणी होती का, हा अगदी सरळ आणि थेट प्रश्न अमित ठाकरेंनी उपस्थित केला आहे. अमित ठाकरेंचं म्हणणं आहे की आज मुंबईमध्ये अनेक रोड असे आहेत की ज्याची कामं झालेली नाही आहेत, रोडवर खड्डे आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळतं. अनेक कशाला 60 ते 70% आपण जर बघितलं तर फुटपाथची वानवा आपल्याला बघायला मिळते. फुटपाथ नाही आहेत, चांगल्या स्थितीतले फुटपाथ नाही आहेत.
त्या फुटपाथवर फेरीवाले बसलेले आपल्याला बघायला मिळतात. आधी ती कामं तुम्ही करा. ही बेसिक मुंबईकरांची गरज आहे की मुंबईतले रस्ते हे अत्यंत चांगल्या दर्जाचे होणं ही बेसिक गरज आहे. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचे चांगल्या दर्जाचे फुटपाथ तयार होणं, ज्यावरून मुंबईकरांना चांगल्या पद्धतीने चालणं शक्य होणार आहे. या गोष्टींना प्राधान्य द्यायचं सोडून तुम्ही म्युझिकल रोड कसले बनवताय असा थेट सवाल त्यांनी खरं तर सरकारला विचारलेला आहे आणि मला वाटतं तो अत्यंत गरजेचा आहे. आज रस्त्यांची दुरावस्था आहे. काही प्रमुख भागातले रस्ते सोडले तर तुम्ही अगदी उपनगरांमध्ये जा, तिथं रस्त्याची काय अवस्था आहे, तिथे फुटपाथची काय अवस्था आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल. दुसरा जो त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे तो म्हणजे मराठी अस्मितेचा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे की आतापर्यंत मनसे ही मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्द्यावरनं लढा देतीये आणि जर तुम्हाला हा म्युझिकल रोड तयार करायचाच होता तर जय हो गाणं कशासाठी पाहिजे, तिथं एखादं मराठी गाणं का नाही लावलं गेलं, हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. ते मराठी गाण्याचा जेव्हा मुद्दा करतात तेव्हा गरजा महाराष्ट्र माझा हे गाणं का नाही, हे गीत का नाही लागलं जात, जय हो का होतं, जय हो हे गाणं का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तुम्हाला जर गाणंच लावायचंय, तुम्हाला छान म्युझिक ऐकवायचंय तर ज्याला आपण म्हणतो गरजा महाराष्ट्र माझा हे गाणं द्या किंवा स्वर्गीय लता मंगेशकरांच्या आवाजातलं एखादं सुरेल गाणं तुम्ही तिथे जे अत्यंत अजरामर आहे असं एखादं गाणं तुम्ही तिथे लावू शकता. पण हे सरकारला कधीच सुचत नाही. प्रत्येक वेळी मराठीच्या मुद्द्यावरनं मनसेला आग्रही व्हावं लागतं, मनसेला त्याच्यावर स्टँड घ्यावा लागतो. पण मग सरकारला जेव्हा असे प्रकल्प सरकार करतं तेव्हा त्यांना मराठी माणूस का समोर दिसत नाही. हा जो रस्ता बनलेला आहे हा कुठे बनला आहे, हा मुंबईत बनला आहे. मुंबई आज मराठी माणसांची मुंबई आहे, ती महाराष्ट्रातली मुंबई आहे. अशा वेळेला मराठी लोकांच्या भावनेला प्राधान्य द्यायला नको का. पण हे सरकारला कधीच सुचत नाही. सरकार कधीच याचा गांभीर्याने विचार करत नाही. नव्हे, सरकार मराठीकडे कायमच दुर्लक्ष करत आहे असा आरोप हा अमित ठाकरेंनी केला आहे. आणि मग त्याचबरोबर त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेत की कधी कधी अशा पद्धतीचा म्युझिक ऐकणं हे कानाला चांगलं वाटू शकतं, पण आपण वारंवार जर ही गोष्ट केली तर तो एक प्रकारचा गोंगाट तर ठरणार नाही ना, असा देखील एक त्यांनी सवाल हा उपस्थित केलाय. आणि त्याचबरोबर या म्युझिकल रोडवरून जाताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होणार नाही ना याची तपासणी केली आहे का. कारण जेव्हा अशा पद्धतीचं म्युझिक ऐकू येतं तेव्हा मग ते कुठून येतंय, कसं येतंय, कदाचित गाडी चालवता चालवता ड्रायव्हरचं त्या पट्ट्यांकडे लक्ष जाऊ शकतं आणि त्याच्यातनं अपघाताचं देखील संभावना निर्माण होऊ शकते. म्हणून ड्रायव्हरचं लक्ष विचलित होणार नाही ना याच्या तपासण्या तुम्ही केलेल्या आहेत का, असा देखील एक प्रश्न हा त्यांनी विचारलेला आहे. आणि मला असं वाटतं की अमित ठाकरेंनी हे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत रास्त उपस्थित केलेले आहेत. अत्यंत मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं जरी बघितलं, मुंबईकरांच्या दृष्टिकोनातनं जरी बघितलं तरी खरंच त्यांचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की मुंबईकरांची ही बेसिक गरज आहे का. तुम्ही बेसिक गरजांकडे लक्ष द्या ना. म्हणजे आत्ता काल परवाच महापौर पदाची सूत्र ही भाजपच्या नगरसेविकेने हाती घेतलेली आहेत. पर ती हाती घेताच त्यांनी काय सांगितलंय की जे काही बांगलादेशी फेरीवाले आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करा, ती जरूर करा आणि ती अपेक्षित आहे, ती करणं गरजेचं आहे, नाही असं नाही. पण या मुद्द्यांना प्राधान्य देण्याच्या आधी काही महत्त्वाचे मुद्दे या मुंबईकरांसाठी आहेत, त्याच्यासाठी महापालिकेनं प्राधान्यक्रम ठरवायला पाहिजे आणि त्यानुसार त्या प्राधान्यक्रमाने तुम्ही काम पूर्ण करा. तसंच या म्युझिकल रोडवरनं अमित ठाकरेंनी सरकारला थेट शब्दांमध्ये काही गोष्टी ज्या सुनावल्यात त्या मी तुम्हाला सांगितल्यात. तुम्हाला काय वाटतं, एक तर अमित ठाकरेंची भूमिका ही तुम्हाला योग्य वाटते का, अमित ठाकरेंनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते तुम्हाला योग्य वाटतात का, आणि जो मराठी गाण्याच्या बद्दलचा जो मुद्दा आहे की जर म्युझिकल रोडवर जर गाणंच जर तुम्हाला वाजवायचं आहे तर मग ते जय हो का नाही, ते एखादं मराठी गीत
का नाही? गरजे महाराष्ट्र माझा सारखं गीत का नाही? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील कळवा नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.